टपरी धारक संघटना तर्फे पोटाला काळ्या पट्या बांधून केले नगरपरिषदे समोर धरणे आंदोलन। गोरगरिबांच्या पोटापाण्यावर नगरपरिषदने लाथ मारू नये। टपरी धारक संघटना तर्फे पोटाला काळ्या पट्या बांधून केले धरणे आंदोलन। मनमाड नगरपरिषदने 40 ते 50 गोरगरीब टपरीधारकांना नोटिसे दिली आहे। सदर नोटिसात गोरगरीब टपरीधारकांवर 3 दिवसात कारवाई करण्याचा इशारा मनमाड नगरपरिषदने दिलेला होता। या नोटिसा विरुद्ध टपरी धारकांनी मनमाड नगरपरिषद येथे पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। त्यानुसार टपरी धारक संघटनातर्फे मनमाड नगरपरिषद खाली पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले। टपरी धारक संघटनाने मनमाड नगरपरिषदला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आमच्या टप्प्यामुळे शहरातील रहदारीस कुठलीही प्रकारची अडचण होत नाही। मनमाड नगर परिषदने कुठलीही प्रकारची शहानिशा व विचार न करता टपरीधारकांना कारवाईची नोटीस दिल्याने टपरीधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला। नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित असून तालुक्यातील व्यवसाय हे मंद झालेले आहे। परिणामी मनमाड शहरातील नागरिकांना आपले पोट पाणी भरण्यासाठी नाशिक व इतर ठिकाणी बाहेर गावी जावे लागत होते, परंतु तालुक्याचे कुटुंब प्रमुख आमदार सुहास अण्णा कांदे साहेब यांनी स्वतः आपल्या तर्फे रोजगार मेळावे आयोजित करून शहरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे। तर दुसरीकडे पालिका प्रशासन गोरगरीब लोकांच्या टप्प्यांवर कारवाई करून गोरगरीब टपरीधारकांचे पोट भरण्याचे साधन त्यांचे उदरनिर्वाह हे पूर्ण उद्ध्वस्त करून उपासमारीची वेळ आणत आहे। म्हणून मनमाड नगरपरिषदने कुठलीही कारवाई करू नये, अन्यथा वेळ पडली तर मनमाड नगरपरिषदच्या सूडबुद्धीच्या हुकुमशाही कारवाईच्या विरुद्ध आम्ही टपरीधारक पोटापाण्यासाठी सामुदायिक आत्मदहन करू, याला जबाबदार मनमाड नगरपरिषद प्रशासन राहतील। म्हणून पोटाला काळ्या पट्या बांधून धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात शहरातील इतर सामाजिक संघटनांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेला आहे। टपरी धारक संघटना तर्फे निवेदन देताना फरीद सय्यद, हुसेन पठाण, अमजद शेख, सुरेश गांगुर्डे, कादिर शेख, दिगंबर बोरसे, शकील शेख, झहीर शेख, सोनू सोपे, फारुख शेख, पापा, युनुस शेख, दीपक त्रिभुवन, हिरा परदेसी, अमजद पठाण, किरण सोपे, शाहिद शेख, आदिनाथ बोरसे आदी उपस्थित होते।